संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत मंत्री अतुल सावेजी जोडले गेलेले आहेत। अतुलजी, खरं तर छत्रपती संभाजीनगरात अशा संवेदनशील परिसरात खरं तर अशी घटना घडलेली आहे। इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला झालेला आहे। काय पहिली प्रतिक्रिया? आज जो हल्ला झाला तो अतिशय दुर्दैवी आहे, असं व्हायला नाही पाहिजे। माझं कार्यकर्त्यांना म्हणणं असं आहे की तुम्ही आपल्या नेत्यांशी चर्चा केली पाहिजे आणि त्यानंतर असे काही घटना नाही घडल्या पाहिजे। पण यामध्ये कार्यकर्त्यांनी आरोप असा केलाय की यांनी आर्थिक व्यवहार करून हे सगळं केलेलं असल्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी आहे त्याच्यावर। खरं तर या आधी पण आपण बघितलंय अतुलजी, कार्यकर्ते नाराज झालेले, त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा करून हे विषय मिटवले पाहिजे। मग नेमका हा एवढा रोष कसलाय? कारण का आधी देखील काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत कार्यकर्त्यांकडून आणि त्यानंतर कार्यकर्ते वाहनावर हल्ला करतात, खुद्द इम्तियाज जलील यांना मारहाणीचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय। मी अगोदरच सांगितलं ही पद्धत काही बरोबर नाही। कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांशी चर्चा केली पाहिजे। चर्चेतून जर काही सोल्युशन नाही निघालं तर पण चर्चा न करता त्यांच्या गाडीवर हल्ला करणं ही दुर्दैवी गोष्ट आहे। पण कार्यकर्त्यांचा आरोप असा आहे की आर्थिक व्यवहार करून यांनी तिकीट दिलेली आहेत। खरं तर मग कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही असं देखील या कार्यकर्त्यांकडून म्हटलं गेलंय। नाही, असं मी म्हणणार नाही, तो त्यांनी चर्चा करायला पाहिजे कार्यकर्त्यांनी। जी जी, निश्चितच अतुलजी, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर छत्रपती संभाजीनगरात MIMचे हे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हा अशा प्रकारे हल्ला करण्यात आला। त्यांचेच कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। पैसे वाटून तिकीट दिल्याचा या कार्यकर्त्यांचा एकूणच आरोप आहे आणि त्यामुळेच हे सर्व कार्यकर्ते नाराज आहेत आणि या नाराजीच्या भूमिकेनंतर त्यांनी मात्र हा आक्रमक पवित्रा हातात घेतला। या आधी देखील काही कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवले, त्यांचा निषेध व्यक्त केला आणि त्यानंतर इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हा हल्ला करण्यात आला। या हल्ल्याचा व्हिडिओ देखील आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर, कशा प्रकारे हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। सध्या छत्रपती संभाजीनगरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेला आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात आहे। इम्तियाज जलील यांना देखील हा मारहाणीचा प्रयत्न झालाय। इम्तियाज जलील मात्र त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढलेला आहे। या कार्यकर्त्यांमध्ये हा संताप निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात हे कार्यकर्ते त्या ठिकाणी आक्रमक झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।